नमस्कार, मी सुनीती साठे. वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे. वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलकं वाचन घेऊन आले. मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हिंदूंचं नवीन वर्ष गुढीपाडवा. नव्या वर्षात नवा संकल्प आपल्या अंगवळणीत पडलाय. पालकांनी एक संकल्प करायला हवा, तरी त्यांनी मुलांना लहानपणापासून वाचन करायला लावावं. कारण मुलांनी लहान वयात काय करावं हे पालकांवर अवलंबून असतं. वाचनाची गोडी लहानपणी लागली तर लहान वयात त्यांचं ज्ञान समृद्ध होईल. आवडीच्या कथा गोष्टी वाचता वाचता एकूणच समग्र वाचनाचा त्यांचा कल राहील. तर मुलांच्या ठिकाणी वाचनाची गोडी लावणं महत्वाचं आहे. अनेकांना वाचायला आवडत नाही, इतर कुठल्याही गोष्टी आवडत असतात. क्रिकेट, फुटबॉल, डान्स, चित्रकला. सुरुवातीला ठीक आहे, पण पुढे जाऊन यात प्रावीण्य मिळवायचं असेल तर त्या विषयाचं वाचन करावं लागतं. कारण हे विषय शास्त्रीय पद्धतीने शिकणं आवश्यक असतं. अनेकांचे अनुभव कथन असतं, अनेक प्रकारचे त्याला कंगोरे असतात. सर्वांची माहिती वाचनातून मिळते. एकाच विषयाची वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं आपल्या माहितीत भर घालतात. म्हणून वाचन समृद्ध असलं पाहिजे. जसं आरोग्यासाठी आहाराची गरज आहे, सुदृढतेसाठी व्यायामाची गरज आहे, तशी ज्ञानासाठी वाचनाची गरज आहे. देशात साक्षरता वाढली, पण त्या प्रमाणात वाचन वाढलं नाही. वाचनात एवढा काय रस घ्यायचा बाहेरची मजा मस्ती सोडून? कारण सगळ्यांनाच वाचनाची किंमत कळलेली नसते. म्हणूनच आधी घरातच वाचनाचे धडे असले पाहिजेत. आधी गोष्टी सांगायची, त्यात नवीन काही नसायचं. त्याच राजा राणी नाही तर प्राण्यांच्या गोष्टी असायच्या, पण मुलांना त्यातल्या आधीच्या प्रेमामुळे त्या गोष्टी आवडत असत. यावरूनच वाचन हे प्रेमाने वाचायला शिकवलं तर मुलं ते वाचतील. मुलांना प्रेमाची गरज असते. प्रेमामुळे त्यांना सुरक्षित वाटतं, मग ते काहीही करायला तयार होतात. मुलांचं मन हे मोकळ्या मैदानासारखं असतं. त्यात जी आवड लागेल तो खेळते तिथे खेळतील आणि कुठल्याही गोष्टीची प्रेमाने दिलेली शिकवण जास्त परिणामकारक होते. मुलांना मोठ्याने वाचण्याची सवय लावावी. मोठ्याने केलेलं वाचन मेंदूच्या ठिकाणी क्रियाशील होतं, त्यामुळे भाषेचं आकलन होतं, डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, कल्पनाशक्ती विकसित होते, उच्चार स्पष्ट होतात. मोठ्याने वाचल्यामुळे वक्तृत्व सुधारतं. संवादासाठी उच्चाराचं स्पष्ट होणं आवश्यक आहे. वाचता वाचता आपण लिहू लागतो. वाचन समृद्धीमुळे स्वतःच्या विचारांची भर पडते, ती आपल्याला लिहिण्यास उद्युक्त करते. चालू घडामोडीचे वाचन वृत्तपत्रातून होतं, त्यामुळे वर्तमानाशी सतत जोडलेले राहतो. नव्या नव्या गोष्टीची भर पडते. वाचाल तर वाचाल ह्याची साक्ष पटते. आजच्या काळात विज्ञानाची जशी माहिती हवी तशीच अध्यात्मही माहीत हवं. अध्यात्म म्हणजे काय ते कळणं आवश्यक आहे. त्यासाठीच ऋषीमुनींनी आपल्या ज्ञानातून जे प्राप्त केलं ते वेदातून सांगितलं आणि वेदातलं ज्ञान उपनिषदांमुळे आपल्यापर्यंत पोहोचलं. उपनिषदांचं वाचन हे आजच्या विज्ञान युगातही गरजेचं आहे. ते वाचल्यावरच पटेल. वर्गात गुरुजी एकदा धडा शिकवतात, त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करणे गरजेचं असतं. त्यासाठी वाचन हवंच, तेव्हाच परीक्षेत पास होता येतं.
पूर्वी स्त्रियांना शिक्षण घेता येत नसे, तेव्हा त्या कथा, कीर्तन, पुराण ऐकायला देवळात जात असत. जे जे तिथे त्यांना ज्ञान होईल त्यात ऐकलेल्या गोष्टी त्यांच्या मनावर ठसत. त्यामुळे रूढी, परंपरा, व्रतवैकल्य यातच स्त्रिया अडकून पडलेल्या होत्या. आता मुलींना शिक्षण घेता येऊ लागलं. एक स्त्री शिकली तर सगळं कुटुंब सुशिक्षित होतं, कारण आई मुलांना जास्त चांगलं वळण लावू शकते, तसंच मुलांचा अभ्यास घेऊ शकते. तेव्हा प्रथम वाचता येणं गरजेचं आहे. आपलं मत मांडण्यासाठीही आपल्याला वाचता यायला हवं. लहानपणी लावलेली वाचनाची सवय आयुष्यभर आपल्या ज्ञानात भर घालीत असते. जीवनाकडे सकारात्मक बघण्याचा कल निर्माण होतो. अगदी म्हातारपणीही आनंदाने जगण्यासाठी वाचन उपयोगी पडतं. म्हणून वाचत राहिलं पाहिजे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. वाचन हे अमृतासारखं आहे. वाचनाने तेजस्विता येते, आपण ज्याला स्मार्ट म्हणतो. वाचन केलं पाहिजे. वाचन हाच आपला संकल्प.